सुप्रभात सज्जन श्रोते हो. आत्मोपनिषद संतपात पान 101-2. तैसा तव सांगावा. सांगावा म्हणजे निरोप. हे तुकाराम महाराज हो किंवा तुकारामाला हा नारायण म्हणतो. तैसा तव सांगावा. सांगावा म्हणजे निरोप. तुमचा निरोप नेमका कसा आहे? तुमचा निरोप कसा आहे म्हणजे तुम्ही लोकांना जो संदेश देता तो नेमका कसा आहे? आता तुकारामांनी संदेश एवढाच दिलेला आहे, मन मुरे मग उरे तेची तू. म्हणजे बाबा रे, तुझं मन मुरलं. तुझं मन म्हणून जो मनाचा आशय आहे तो लीन झाला ब्रह्मचैतन्यामध्ये. की मन जेव्हा मुरतं तेव्हा मन हेच ब्रह्म म्हणून उदयास येतं. म्हणजे मी जेव्हा नाहीसा होतो तेव्हाच तू जन्माला येते, तत्वमसीचा बोध होतो. म्हणून मन मुरे मग उरे तेची तू, असं तुकारामांनी आपल्या अभंगामध्ये सर्व भक्तांसाठी निरोप दिलेला आहे, सांगावा दिलेला आहे. तर तो जो सांगावा आहे त्या सांगाव्याबद्दल प्रथम ऐका की संत तुकारामांनी त्यांच्या अभंगवाणीतून दिलेला निरोप सांगावा पटकन लक्षात येत नाही, तो नेमकेपणे समजत नाही. परिणामतः सारे लोक ईश्वर भेटीसाठी वणवण यातायात करतात, ती तर निष्फळच ठरते. त्यासाठी संत तुकोबांच्या उपदेशाचे मर्म समजणे अत्यावश्यक आहे. जर आपली परमेश्वर भेटीसाठीची यातायात वणवण निष्फळ ठरायला नको असेल तर संत तुकोबांच्या उपदेशाचे मर्म समजणे अत्यावश्यक ठरते. जर तुकोबांना निस्सीम भावाने अंतःकरणात दृढ धरले, त्यांच्याविषयी भक्तिभाव पक्का झाला, तर त्यांचे चरण धरले तर निश्चितच संत तुकोबा जे खरे तर हरिरूपच आहेत, तुमच्या मनाचे न मन अमन त्यांच्या कृपेने होऊ शकेल. तुमचे मन अखिल विश्व चैतन्याच्या संपर्कात येईल आणि तुम्हाला म्हणजे आपणा सर्वांना अहम ब्रह्मास्मी वा आय एम दॅट म्हणजे तत्वमसीची अनुभूती प्राप्त होऊ शकेल. आता मन मुरे मग उरे तेची तू, म्हणजे मनाचा लय झाल्यानंतर, मनाचा लय ज्याच्यामध्ये झालं ते ब्रह्म तेच तू आता उरला आहेस. म्हणजे मनाचं अमन झाल्यानंतर मन हेच ब्रह्म म्हणून उदयास येते. असा या मन मुरे मग उरे तेची तू या तुकोबांच्या सांगाव्याचा निरोपाचा अर्थ आहे. आणि हा प्रत्यय म्हणजेच बिंदूचा सिंधू होणं किंवा काजव्याचा सूर्य होणं. याची बिंदूचा सिंधू, काजव्याचा सूर्य आणि मनाचं ब्रह्ममन याची अपरोक्ष अनुभूती साधकाला जर आणि जर केवळ मनाचा लय झाला तरच सोप्या पद्धतीने आणि कायमस्वरूपी येऊ शकते. आणि ही अनुभूती आल्यानंतर मी मर्यादित नसून केवळ चैतन्य निधान आहे. मी 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 असा हा मी म्हणजे आयडेंटिटी नसून मी म्हणजे इन्फिनिटी म्हणजे अनंत आहे. म्हणून कोणताही मी हा अनंताचा प्रतिनिधी म्हणून जरी शांत असला तरी वास्तवात तो अनंतच आहे. सूर्याचा किरण प्रतिनिधी म्हणून लहान असला तरी तत्वाच्या अर्थाने किरण हा सूर्य आहे. म्हणून मी मर्यादित नसून केवळ चैतन्य निधान आहे. आय हा आयडेंटिटी नसून आय हा इन्फिनिटी आहे. आय हा केवळ आय नसून दॅट आहे. मन हे केवळ मर्यादित मन नसून ते ब्रह्ममन आहे. काजवाच सूर्य आहे, बिंदूच सिंधू आहे, मनच ब्रह्ममन आहे. आणि जाणीव रूपी किंचित जी चेतना आहे तीच खऱ्या अर्थी ब्रह्मचेतना आहे. म्हणजे मी मर्यादित नसून केवळ चैतन्य निधान म्हणजे अखिल अस्तित्वात साठलेला चैतन्याचा साठा म्हणजे मी आहे. हा साक्षात्कार प्रत्येकाच्या हृदयामध्ये अनुभूत होईल. मात्र यासाठी तुका होऊन तुका पाहावा लागेल. म्हणजे तुकारामाकडे पाहता पाहता मी शिल्लक नाही आणि तुकारामच उरला. तुका जो जो पाहितो तुकाराम होई अशी अनुभूती घ्यावी लागेल. तेव्हा आणि तेव्हाच
मीच सर्वत्र आणि सर्व माझ्यात आहे. तेव्हा आणि तेव्हाच सर्वात मी राही, सर्व माझ्यातची पाही, तुका आणि मी वेगळ आले नाही. अशी जेव्हा आपल्याला अनुभूती येईल तेव्हा सर्वात मी राही, मी म्हणून सर्व ब्रह्मातच आहे, सर्व माझ्यातची पाही, ब्रह्म माझ्यातच आहे. हा जो तुकारामाने अनुभव घेतलेला आहे की तुका सर्वत्र पुरला, म्हणजे तुकाराम म्हणून शिल्लक नाही राहिला, आता तुका सर्वत्र तुका म्हणूनच उरला, तुकाच तुकाराम म्हणून सर्वत्र उरला. ही जेव्हा तुम्हाला अनुभूती येईल जी तुकारामाला आली की तुकाच दोहीकडे व्हा, म्हणजे देहामध्ये पण तुकाराम आहे आणि पलीकडे विश्व म्हणून पण तुकारामच आहे. तुकाच हा दोन्ही बाजूला उभा आहे, म्हणजे तुका हाच केवळ दोन नसून एकमेव आहे. ही जशी तुकारामाला अनुभूती आली तशी जेव्हा तुम्हाला आय एम दॅटची अनुभूती येईल तेव्हा सर्वात मी राही, सर्व माझ्यातची पाही, तुका आणि मी आता वेगळं आले नाही. तुकाराम ब्रह्मरूप होता, आपण तुकारूप आहोत. अशा अर्थाने आपणही तुकारूप केवळ नसून आपण शुद्ध ब्रह्मरूप आहोत हा अनुभव तुम्हाला येईल. मात्र त्यासाठी मन मुरे मग उरे तेची तू, मन म्हणून आपलं मर्यादित पण संपलं की ब्रह्ममन म्हणून आपण वैश्विक असतो याचा अनुभव तेव्हाच येऊ शकेल. आणि मन मुरे मग उरे तेची तू या तुकारामाच्या सांगाव्याची निरोपाची प्रत्यक्ष अनुभूती जेव्हा आपणाला येईल तेव्हाच हे जीवन अनन्यसाधारण ब्रह्मरूप आहे हे लक्षात घेऊन प्रत्येकाच्या हृदयात धन्योहम धन्योहम, मी धन्य आहे, मी धन्य आहे याचा अर्थ, वेगळा अर्थ, केवळ ब्रह्माचाच विजय आहे, केवळ अखिलाचाच विजय आहे. मी हा अखिलाचा प्रतिनिधी असला तरी प्रत्येक मीचा विजय हा ब्रह्माचा विजय आहे. म्हणून परमेश्वर सुद्धा जेव्हा भक्ताचा गौरव होतो तेव्हा खऱ्या अर्थाने तो परमेश्वराचाच गौरव असतो. तेव्हा हा जो तुकारामाचा सांगावा आहे, निरोप आहे, मन मुरे मग उरे तेची तू, म्हणजे जेव्हा तू मी म्हणून उरणार नाहीस तेव्हा तू अनंत ब्रह्म आहेस हा सांगावा या नारायणाने एका अभंगाद्वारे तुमच्या पुढे मांडला आहे. तो लक्षपूर्वक ऐका. कैसा तव सांगावा तुकया, कैसा तव सांगावा, न लगे त्याचा कोणा ठावा, जन वणवण करीती अवघे, न जाणती तव अक्षर अवघे, कैसा तव सांगावा तुकया, कैसा तव सांगावा. थोर तुकया माझा सखया, लागा जन हो त्याचे पाया, जरी तुकया धरी अंतरी, हरी तोची मना मुरवी, कैसा तव सांगावा तुकया, कैसा तव सांगावा. आता तो निश्चित निरोप ऐका. मन मुरे मग उरे तेची तू, मन मुरे मग उरे तेची तू, जशी प्रचिती याची तू, अवघा केवळ हरिमय होसी, तू काय सरसा केवळ उरसी, कैसा तव सांगावा तुकया, कैसा तव सांगावा. म्हणजे मन नष्ट झालं, मनाचं अमन झालं की मनच ब्रह्म मन होतं. मन मुरलं, मनाचा लय झाला की मनच ब्रह्मामध्ये लीन झाल्या कारणाने मनोलय म्हणजेच ब्रह्मप्राप्ती असा हा तुकारामाचा संदेश. कैसा तव सांगावा, न लगे त्याचा कोणा ठावा, जनहे वणवण करती अवघे, न जाणती तव अक्षर अवघे. तुकारामाचं ही अक्षर संपदा आहे, त्यामध्ये मन मुरे मग उरे तेची तू हे अद्भुत तत्व सांगितलेलं आहे. बाबा रे, तुझं मनाचा लय झाला, जिवंतपणे जर तुझ्या मनाचा लय झाला तर साक्षात ब्रह्म म्हणूनच तू उदयास येशील. असं त्यांचं अद्भुत जो निरोप आहे तो तुम्हाला इथे
सांगितलेला आहे. मन मुरे मग उरे तेची तू. आणि हा अभंग नीट लक्षात ठेवा. मन मुरे मग उरे तेची तू हे 4च शब्द आहेत, पण हे खऱ्या अर्थाने अक्षर वाङ्मय आहे. मनाचा लय म्हणजेच माणसाचं ब्रह्मरूप असा त्याचा अर्थ आहे. हा जो सांगावा आहे तो सांगावा त्या अक्षराचं मर्म लोकांना कळत नाही. आणि परमेश्वर प्राप्तीसाठी सर्व माणसं वणवण करतात, यातायात करतात. खरं तर या सांगाव्याचा अर्थ कळला तर निश्चितच माणसाला स्वतःच्याच जागी विश्वंभर परमेश्वराचं दर्शन होईल. तरी हा जो माझा थोर तुकडा आहे त्याचं चिंतन करा, त्याची भक्ती करा, त्याचा उपदेश नीट समजून घ्या. असं जर तुम्ही तुकारामाचा उपदेश समजून घेतलात तर तुमचं मनाचा लय करायला तुकारामाच्या साक्षीत्वाने प्रत्यक्ष परमेश्वरच मदत करील. आणि मनमुरे मगमुरे तेची तू याचा अनुभव तुम्ही घेऊ शकाल, याची प्रचिती तुम्ही घेऊ शकाल. आणि केवळ आपण हरीच आहोत, केवळ आपण परमात्म तत्वच आहोत असं तुमच्या लक्षात येईल. आणि जसा तुकाराम ब्रह्म म्हणून उरला आहे तसेच तुम्ही केवळ ब्रह्म म्हणून साक्षात या चालू जीवनामध्ये तुमचा कायमस्वरूपी अनुभव होऊ शकाल. म्हणून हा अभंग लक्षात घ्या. कैसा तव सांगावा म्हणजे हा जो तुकारामाचा निरोप आहे, मन मुरे मग उरे तेची तू, या सांगाव्याचा अर्थ आपल्या हृदयामध्ये आपल्या ध्यानामध्ये प्रतिबिंबित झाला तर तुम्हालाच कळेल की आय एम दॅट. म्हणजे तत्वमसी तत्वमसी म्हणतात, किंवा ज्याचा उलटून साधकाच्या बाजूने येणारा अनुभव अहम ब्रह्मास्मी तो अनुभव तुम्हाला निश्चित येईल. आणि एकदा का हा अनुभव आला की तुम्ही खऱ्या खुऱ्या अर्थाने योगी व्हाल आणि त्यानंतर तुम्ही पाठी परतून बघणार नाही. एकदा का लोण्याचं तूप झालं की परत तुपाचं लोणी होणार नाही. असे एकदाच परंतु कायमस्वरूपी आपण योगी आहोत याचा प्रत्यय, याचं दर्शन आपल्या साधनेमध्ये आपल्या चिंतनामध्ये तुम्हा सर्वांना प्राप्त व्हावं ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि आजचं हे निरूपण येथेच थांबवतो. धन्यवाद. सुप्रभात. सुदिन.